नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. बघा, संपूर्ण जगात शासकीय योजनांचा बट्ट्याबोळ करणारा देश असा जर प्रश्न विचारला आणि त्याचं रँकिंग काढायचं जर ठरवलं तर कदाचित भारताचा यामध्ये पहिला क्रमांकही येऊ शकतो. स्वातंत्र्यानंतर जनतेसाठी किती योजना सरकारने आणल्या आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय काय अडचणी आल्या असा जर अभ्यास करायचा ठरवला तर आपल्या देशातल्या विविध प्रांतामध्ये अतिशय कल्पकतेने त्या योजनांचा बट्ट्याबोळ कसा वाजवला याची मासलेवाईक उदाहरणं आपल्याला म्हणजे मोठा ग्रंथ निघेल. अनेकांना PhD त्याच्यामध्ये मिळेल. इतके विषय हे होत आहेत. बदल होत नाही आहेत. कुठलीही गोष्ट आली, नियम आला की त्यातून पळवाटा कशा काढायच्या किंवा एखादी संधी आहे, एखादी योजना आहे, ती योजना ज्यांच्यासाठी आहे त्यांच्याऐवजी अनेक जण चुकीची मंडळी जे त्या योजनेत बसत नाहीत तेच पहिल्या क्रमांकावर असतात लाभार्थीमध्ये. आपण हे पाहत असतो. वर्षानुवर्ष चाललेलं आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये फारशी मंडळी धजावत नाहीत विरोध करायला. कारण कोण कोणाचा विरोध घ्या, आपण जीवावर उदार होऊन गेलोत का, आपल्याला नोकरी करायची आहे, अशा भावनेतने लोक त्याकडे बघतात. आत्ता महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने महिलांना 50% STमध्ये तिकिटाची सवलत आहे सरसकट आणि 75 वर्षापुढच्या म्हणजे महिला असू दे नाही तर पुरुष असू दे ह्या दोघांनाही 100% तिकीट नाही, मोफत ST प्रवास आहे. आता ही योजना जेव्हापासून सुरू झाली त्या योजनेत ह्या गोष्टी काही चांगल्या अशा घडल्या. महिलांचा प्रवास STमधनं वाढला की बाकी अन्य वाहनं वापरण्यापेक्षा 50% महिलांना सवलत असल्यामुळे मॅक्झिमम ठिकाणी मध्यमवर्गीय मंडळी जे काही आपण 2 व्हीलर 4 व्हीलरनं रिक्षानी जात नाहीत असे मंडळी हे बसनी प्रवास करायला लागले आणि STचं त्याच्यामुळं एकूण प्रवाशांची संख्या वाढली. अनेक वेळा रिकाम्या गाड्या जात होत्या, भुर्दंड बसत होतं, परंतु आता प्रवाशाची संख्या वाढली त्यामुळे STचा तोटा, कारण 50% पैसे तर सरकार देत आहे, भरून निघतो आहे. आता जो दुसरा आकडा ना 75 वर्षा पुढच्या मंडळींना ST प्रवास मोफत आहे. शासनाचा हेतू उत्तम आहे की अशा वयस्कर मंडळींना मुळात पैसे नसतात, त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही आणि त्यांना समजा जर असं वाटलं तीर्थयात्रेला जावं, एखाद्या ठिकाणी पाहुण्याला भेटायला जावं तर पैसे नाहीत म्हणून जाऊ शकत नाही अशी स्थिती होऊ नये म्हणून ही योजना लागू केली. बरोबर आहे. पण आपण कुठल्याही STमध्ये जर पाहिलं तर सहज लक्षात येईल की 75 वर्षापुढची मंडळी खरं तर त्या STमध्ये 5-10 संख्येनं असतात, पुढची अधिकृत खरीखुरी. पण त्याच्यापेक्षा दुप्पट व्यक्ती ह्या वयाची 60ही पूर्ण झालेले नसताना त्यांच्याकडे 75 वर्षाच्या वयाचा दाखला आधार कार्ड असतो. आता हे आपल्याला धक्का बसेल पण ही वस्तुस्थिती आहे. कारण अनेक गावामध्ये ग्रामीण भागामध्ये असे डुप्लिकेट बनावट आधार कार्ड देणारे माफिया तयार झालेले आहेत. केवळ 150 ते 200 रुपयामध्ये असे आधार कार्ड बनवून दिले जातात. हे आधार कार्ड अशा फक्त सवलतीसाठी वापरले जातात. STत जातानाच हे आधार कार्ड वापरायचं, त्यांचं ओरिजिनल आधार कार्ड वेगळं असतं. आणि ही जी संख्या आहे ना, मी सहज सप्टेंबर महिन्यामध्ये लातूरच्या डेपो मॅनेजरना मी विचारलं किंवा 75 वर्षाच्या पुढच्या लोकांनी किती जणांनी प्रवास केला. ते म्हणाले आमच्याकडे अशी आकडेवारी नाही, पण आमच्याकडे तिकीट फाटलं जातं. तो एकच व्यक्तीने 10 वेळा केलं का एकदा केलं हे आम्हाला माहिती नाही, परंतु साधारण 42,000 लोक दररोज हे 75 वर्षाच्या पुढचे प्रवास करतात आणि महिलांची संख्या सवलतीतली 38,000ची आहे. आता जर हा आकडा काढायचा ठरवला
महिनाभरात जाणारे. तर ज्येष्ठ नागरिकांची संख्या 75 वर्षाच्या वयाची जी संख्या आहे त्याच्यापेक्षा अधिक लोक प्रवास करतात रोज असं आढळून येईल, किंवा महिनाभरामध्ये कितीतरी लोकांनी प्रवास केला आहे. अभ्यास होण्याची गरज आहे. होतं काय आहे, एस टीतली मंडळी ती अगोदरच एस टी तोट्यात होती, त्यांचा पगारी मिळत नव्हत्या. किमान त्यांच्या या योजनेतून शासनाकडून येणं हे कागदावर, म्हणून एस टी फायद्यात तर आहे ना हो. शासन आज ना उद्या पैसे देईल त्यांना, पण द्यावं तर लागणार ना. म्हणजे होतंय काय आहे की अशा ज्या सवयी लागल्यात, बघ आता ह्या केवळ आत्ता एस टी सुरू झाली म्हणून हे आत्ताच आहे असं नाही. आपल्याला जर आठवत असेल तर दिव्यांगांसाठीचं प्रमाणपत्र देण्याची पद्धत होती आणि तेव्हा 25% वगैरे 50% अशा सवलती होत्या एस टी महामंडळाच्या प्रवासातल्या. तर याच्यासाठी खोटी प्रमाणपत्र मिळवणं, एक डोळ्याला नीट दिसत नाही, मग हात एक मोडका आहे, वाकडा झाला आहे, असले वेगवेगळे, पायामध्ये काहीतरी हे आहे, काहीही झालेलं नसताना धडधाकट माणसाला अशी प्रमाणपत्र ही त्या ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयातून दिली जात असत. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये होतं आहे ना. मग हे कधी बंद होणार, या सगळ्या विषयामध्ये एक समाज म्हणून आपल्याला काही सवयी लावून घेणार की नाही आम्ही, काही असंच चालणार आहे. मतांसाठी असं रोख त्यांना अडवायचा नाही किंवा शोधून त्यांच्यावरती कारवाई करायची नाही. आता एस टीच्या याच्यामध्ये एकही केस अजून दाखल झालेली नाही की चुकीचा व्यक्ती वय कमी असताना प्रवास करतो. याचं कारण एस टीतलं कंडक्टर असतील, चेकर असतील, त्यांना काय करायचं आहे, आधार कार्ड दिसतंय ना, मग तो व्यक्ती कसा दिसतो ह्याच्याशी देणं घेणं काय आहे, कोण अंगावर घेणार ना कारण नसताना. आणि त्यामुळेच ह्या अडचणी होत आहेत. शासकीय योजना राबवताना त्या चांगल्या पद्धतीनं राबवण्यामधलं जे अपयश येतं ते इथंच. आणि त्यामुळं हे असं अजून किती वर्ष चालणार आहे हे काय आपल्याला माहिती नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.